आम्ही रात्री 11 वाजता आहोत जेव्हा फिकची हृदयाची ऑपरेशन चालू आहे. त्या रात्री क्रिस्टोफर हरिंग्टन अॅनेस्थेसिस 24 तासांच्या ड्युटीवर आहे आणि त्याला फिकला झोपवण्याची जबाबदारी आहे. पण काहीही अपेक्षेनुसार होणार नाही. क्रिस्टोफरने 11 वर्षांत 15,000 पेक्षा अधिक अॅनेस्थेसिया केल्या आहे आणि तोच पुढे या कथेबद्दल साक्ष देईल. सुरुवात करण्यासाठी जेव्हा फ्रिक ऑपरेशनच्या खोलीत येतो तेव्हा तो जवळजवळ मेला आहे, तर त्याला झोपवणे, त्याला जिवंत ठेवणे आवश्यक आहे. जेव्हा शस्त्रक्रिया बीम हृदय फुफ्फुसे बायपास मशीनवर धाव घेत आहे, 90 मिनिटांनंतर हृदय आणि ऑर्टा दुरुस्तीसाठी फ्रिकला रक्तप्रवाह थांबवण्यात यावे लागेल. त्यानंतर टीमने फ्रिकच्या शरीराचे थंड करणे निवडले. मेंदूचे नुकसान कमी होते. त्यानंतर हृदय फुफ्फुसे बायपास मशीन 94 मिनिटांसाठी थांबवली जाते. रक्तप्रवाह थांबवण्याच्या दीर्घ कालावधीसाठी जगण्याची शक्यता कमी असते. 45 मिनिटांनी सकाळी 5:30 फ्रिकला हलवले जाते. सकाळी 8 वाजता अॅनेस्थेसिस्ट क्रिस्टोफर हरिंग्टन 25 तासांच्या कामानंतर घरी जातो. रुग्णालयात परत आल्यावर त्या सकाळी सुमारे 11:30 वाजता तो गहन देखभाल युनिटमध्ये फ्रिकला तपासण्यासाठी जातो. तो आधीच मेला असेल किंवा गार्ड ड्युटीच्या या दिवशी मरेल. तो जागा आहे. क्रिस्टोफर खात्री करतो की तो योग्य रुग्ण आहे. तो मागील 30 तासांच्या विश्लेषणांची तपासणी करतो. वैद्यकीय दृष्ट्या खूपच प्रभावी पुनर्प्राप्ती संपलेले नाही. पुढच्या दिवशी फ्रिक पुन्हा जादा झाला. तो बोलतो, नाश्त्याची विचारतो. तो क्रिस्टोफरला म्हणतो, डॉक्टर हरिंग्टन, मी तुम्हाला येथे केलेल्या कामाबद्दल धन्यवाद देऊ इच्छितो. क्रिस्टोफर हरिंग्टन आश्चर्यचकित ब्लाउजवर पाहतो. त्याच्याकडे ओळखपत्र नाही आणि तो स्वतःला सादर केलेले नाही. फ्रिक त्याला म्हणतो, मी तुमचा आवाज कुठेही ओळखे. क्रिस्टोफर सांगतो की त्याने रुग्णालयाच्या फलंदाजाजवळ जाऊन स्वतःला सादर केले, पण फ्रिकने त्याच्या विश्वास बसणाऱ्या भावनेवर लक्ष दिले असावे. त्याने सांगितले, काळजी करू नकोस, जेव्हा मी सांगतो. क्रिस्टोफर हृदय छातीमध्ये धडधडते. त्याला माहित आहे की लक्षात ठेवणे अशक्य आहे. जेव्हा रुग्ण ऑपरेशनसाठी मेला असतो आणि नंतरच्या शस्त्रक्रियेदरम्यान 94 मिनिटे आणखी मेला असतो, क्रिस्टोफर मन एकत्र करतो आणि म्हणतो, मला तुम्हाला जागे पाहून खूप आनंद झाला. मला अधिक सांगा. त्याला पाहतो, चेहऱ्यावर मोठा हसरा. इथे काय केलेस, काय बोललास ते तू कधीही हार मानलीस नाहीस. डॉक्टरांनी सांगितले थांबवायला. स्मरणशक्तीने वाच. ऑपरेशनच्या खोली 20-3 सेवा दिव्यांच्या भागावर असलेल्या 3 मालिका नंबर. मी तिथे वर छतावर अडकले होते. हे सगळं पाहत होते. हे मूर्ख अंक आणि अक्षरे एकतर मला वाचता येत होतं. वाचन करायला खूप आवडतं. फ्रिक अनुभवाबद्दल 15 मिनिटे सांगतो. तो लवकरच रुग्णालय सोडेल. दीर्घकालीन हृदय पुनर्वसनाचा पाठपुरावा कर. क्रिस्टोफर साक्ष देतो की फ्रिकच्या शस्त्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व व्यक्ती, शस्त्रक्रिया करता, शस्त्रक्रिया टीम, खोलीत असलेला दुसरा अनेस्थेटिस्ट, सर्वजण या गोष्टीने पूर्णपणे चकित झाले होते आणि त्यानंतर त्यांना असे काहीही कधीच अनुभवले नाही. क्रिस्टोफर हरिंग्टन या रुग्णालयात आणखी 3 वर्षे काम करेल आणि तो सांगतो की टीम ऑपरेशनच्या खोलीत काय बोलते याकडे अधिक लक्ष देत होती. भविष्यातील हृदयाच्या प्रकरणांमध्ये असे म्हणत की कदाचित रुग्ण त्यांना ऐकत होते. ठीक आहे, हा प्रकरण एक छोटीशी आणि मनोरंजक चव आहे. आपल्याला एक रुग्ण आहे जो 1 तास मेला होता तरीही तो परत आला. पण आपण खरोखरच पुनरुत्थानाबद्दल बोलू शकतो का? मृत्यूचा कालावधी पुरेसा नाही. प्रकरण प्रामाणिक नाही. अनेस्थेसिस्ट क्रिस्टोफर हरिंग्टनच्या साक्षीवर अवलंबून आहे, जो वास्तवात रुग्णाचे नाव बदलले जे फ्रिक नव्हते. नंतर हे हरिंग्टनला खोटे बोलण्याचे कारण नाही. ठीक आहे, हे या चौकशीसाठी मी तुम्हाला सुचवतो ते म्हणजे एक मजबूत प्रकरणावर केंद्रित, खूपच अधिक प्रमाणित. आमच्याकडे सर्व स्रोत, सर्व दस्तऐवज आहे. एक व्यक्तीचा प्रकरण आहे जो बुडाला, मेला आणि 27 तासांनंतर मृत्यूच्या नंतर तो पुनरुत्थान झाला. तिथे हे अधिक मनोरंजक आहे, खूपच अधिक. हे आपल्या तोंडात ठेवूया, पाहूया की हे किती चांगले आहे. आधी ही चौकशी 100 रहस्यांचा अभ्यास करणाऱ्या व्हिडिओमध्ये आहे. विज्ञानासाठी अनाकलनीय. आपण 8व्या रहस्याबद्दल बोलूया, ज्यांचे पुनरुत्थान प्रामाणिक शकते. सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक मोठी घोषणा आहे. तुम्ही ती पहा. मी उत्कृष्ट प्रकल्प बोलू. श्वास ठेवण्याची 1000 कारण. 1000 विश्वास ठेवण्याचे कारण हे सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे आणि मी या चळवळीत आनंदित आहे. हा प्रकल्प ख्रिश्चन विश्वास, सत्य आणि अद्वितीय आहे.
कारण ते अर्थाने आहे. ओफ्रवर विश्वास ठेवण्यासाठी हजार कारण. या मालिकेत मी तुम्हाला विज्ञानानुसार 100 चमत्कार सादर करतो. ख्रिश्चन धर्माचे चमत्कार 10 नाहीत, दूर आहे, ते हजारो होते. 1000 विश्वासाचे कारण मोठ्या यादीत समाविष्ट. माझ्या व्हिडिओमध्ये आम्ही विश्वास. मित्रांनो, जर तुम्हाला पुढे जाऊन पाहायचं असेल, जर तुम्हाला अधिक चमत्कार शोधायचे असतील, 1000 कारणांच्या वेबसाईटला भेट द्यावं. न्यूजलेटरसाठी सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर ऐकणे संपलेले नाही, कारण मी सोबत सहकार्य करायला खूप इच्छुक आहे. तर 1000 विश्वास ठेवण्याचे कारण शोधूया. ही 1623 फ्रान्स हाउटसाव्होई. मी तुला 4 शतकांपूर्वीची आहे, ती खूप जुनी वाटते. लक्षात ठेवा, हे जुने आहे म्हणून याची पुष्टी होऊ शकत नाही. रोमच्या आगीबद्दल माहीत आहे, जी 2000 वर्षांपूर्वी झाली होती. आग 18 जुलै 64 सर्कस मॅक्सिमसमध्ये सुरू झाली. याने 6 दिवस 7 रात्री नाश केला. तपशील आहेत. आपल्याला नेरो विरुद्धच्या आरोप माहिती आहे. मेसिनच्या टॉवरवरून आग पाहित. सर्व माहीत असल्यास ते रोमच्या इतिहासकारांनी जसे टॅसिटस दिलेल्या साक्षींच्या कारणाने आहे. उदाहरण, फ्रान्सचा राजा हेनरी 4 रावायकने खून 4 शतकांपूर्वीचा आहे. 14 मे 1610 रोजी दुपारी 4 वाजता. साक्षी आणि हल्ल्याचे दस्तऐवजांमुळे आम्हाला या खुनाच्या परिस्थिती आणि तात्काळ परिणामांची अचूक माहिती आहे. म्हणजेच आपण अचूक असू शकतो. जरी एक घटना हजारो वर्षांपूर्वी असली तरी आपण हे म्हणू शकत नाही की हे खूप जुने आहे. आपण 1623 मध्ये हॉटसेवॉयमध्ये याचा अभ्यास करू शकतो आणि जर माहिती उपलब्ध असेल, विश्वसनीय माहिती मिळवू शकतो. मी तुम्हाला या प्रकरणाबद्दल घटक आणि स्रोत देतो. तुम्ही हे जाणू शकता. स्वतःच तुमचे मत बनवू शकता. तर आपण 1623 9 किमी ओइलियर्स क्युरेमध्ये. क्यूर म्हणजे ती जिथे चर्चाचे पुजारी राहतात. क्यूर म्हणजे प्रमुख आणि उपपुजारी म्हणजे सहाय्यक पुजारी. या ओइलियर्सच्या क्युरेमध्ये काही तरुण आहे जे पेन्शनधारक आहे. मुख्यतः त्यांना पुजाऱ्यांकडून शिक्षण दिले जाते आणि यामध्ये 2 15 वर्षीय तरुण आहेत जे आवडतात. जेरोम आणि त्याचा भाऊ फ्रान्सवा जेनिन. कारण समजेल, हे तरुण उपपुजायाच्या मार्गदर्शनात. सोमवार 1 मे क्रोजेट बाहेर जाणार आहे. शालेय काम तपासतो. जेरोमने कृत्यामुळे असंतुष्ट आहे. घर. जेरोम चिडलेला पळून तो सेंट हेलेंदूला घरात इच्छा करतो, जे 80 किमी दक्षिण. तो भाऊ कोइसला निघून जाण्यास सांगतो. सर्वात वाईट घडणार आहे ते सकाळी. काही किलोमीटर चालल्यानंतर ते फिएर नदीवर पोहोचतात. या ठिकाणी आल्प्सपासून दूर नाही आणि बर्फ वितळत आहे. या वर्षी नदीचा पाण्याचा स्तर उच्च असतो, तेव्हा बर्फ भरपूर होता. तेव्हा तिथे नाही. पंप आणि साध्या लाकडाच्या फळ्या प्रवाहात जातात. खरंच तुम्ही वर पाहिलेलं ओनेक्सचं पूल अस्तित्वात नव्हतं. हे 1937 बांधले गेले. फ्रान्सवा साक्ष देईल की या 3 सरकत्या फळ्या पाहून धोकादायक नदीच्या दृश्यावर त्यांना पार करण्याबाबत संकोच झाला. तो जेरोमला फिरण्याची सूचना करतो. जेरोमला मान्य नाही. सियर क्रोजेटच्या हातात पडायची इच्छा नाही. भावाला आश्वस्त करतो, तो पहिला जाईल. सुरू करण्यापूर्वी ते प्रार्थना करतात की जर ते सुरक्षित पार झाले तर. आन्सीच्या भेटीच्या चर्चात मासेसाठी जाण्याबद्दल फ्रान्सवा दे सेल्सचे शरीर विश्रांती घेत आहे. 4 फ्रान्सवा दे सेल्स जेनिव्हाचा पूर्वीचा बिशप प्रसिद्ध होता आणि तो एक महान संत म्हणून ओळखला जात होता. जेरोम फळ्यांवर थरथर पुढे जातो. हे खूप अस्थिर आहे. मध्यभागी पोहोचल्यावर तो घाबरतो, सरकतो, फळ्यांवर पकडतो आणि ओरडतो, फ्रान्सवा डी सेल्स, मला वाचवा. तो नदीत पडतो. तत्काळ भाऊ त्याला मदत करतो, पण तोही सरकतो. फळ्यावर चढून घाबरलेला तो काठावर पोहोचतो. नंतर तो मागे फिरतो. त्याचा भाऊ दिसत नाही. त्याचा टोप दिसतो. प्रवाहात तर तो नदीच्या काठावर धावतो, धावाला शोधतो. जेरोम अचानक गायब झाला आहे. नदीने गेले क्षणी ती खूप खोल होती. फ्रान्सवा शोधत राहतो, पण प्रत्येक सेकंद महत्वाचा, मिनिटे तासांसारखी. तो नंतर तपासकर्त्यांना देणाऱ्या साक्षीनुसार त्याने नदीचा मागोवा घेतला 200 पाया, जे त्याला 10 मिनिटे वाटले.
त्यानंतर मदतीसाठी निर्णय घेतो. मॅचच्या तो 15 मिनिटांच्या चालीनंतर बोर्डोनेक्समध्ये पोहोचतो. तो भेटतो 20 वर्षांची एक तरुणी अथनी राफिन, हॉटेलची सेविका, मग मार्टिन कर्ली, लुईस डी रोन्झिए आणि इतर लोक. घाबरलेला तो सांगतो त्याचा भाऊ नदीत सापडला नाही. खूप लवकर चांगल्या भागाला याबद्दल माहिती मिळते आणि अनेक लोक चौकशी दरम्यान साक्ष देणार आहेत. मी तिथे. 15 लोक नदीकडे जातात, गेरॉडला शोधतील. फ्रान्सवा ओइलियर्सकडे जातो, पाद्रींना पलायनाबद्दल जेरोम नदीत गायब झाल्याचे सांगण्यासाठी. नदीत 3 तासांच्या शोधानंतर 12 पर्यंत जेरोमचे शरीर सापडलेले नाही. फ्रान्सवा परत आला आहे. तो ओइलियर्सकडे गेला, तिथे पाद्री नव्हते. त्यानंतर ही संदेश पाठवून पाद्रींना सूचित करण्याची विनंती केली. दरम्यान नदीत शोधण्यात मदत करणाऱ्यांची संख्या वाढली. सर्व हताश आहे. फ्रान्सवाला सांत्वन देत आहे. तो आता वास्तवतेला सामोरा जात आहे. त्याचा भाऊ मेला असेल आणि पाण्याच्या तळात असेल. मग शरीर पाण्यात बुडवण्यासाठी एक स्वयंसेवक. याचा अर्थ त्याच्या लोकांना राफिनची आठवण येते, जो बुडवणारा आहे आणि ज्याने नदीत अनेक देहांचा शोध घेतला आहे. त्यामुळे राफिन सूचित केले जाते, त्याच्या कामावरून परती येत आहे. तो तिथे तात्काळ जाणार आहे. त्याच्या चुलत भावासोबत सकाळी नदीकडे गेला होता आणि त्याच्या मुलासोबत मार्टिन. तो नंतर साक्ष देईल. मी नदीत शरीर बुडवायला सवयीचा आहे. मी एक दोर आणि एक वजन घेतले, जे मी या प्रसंगांमध्ये पाण्याची खोली मोजण्यासाठी वापरतो. आणि जिथून तो पडला असे सांगितले, तिथे मी मोजले तर मला 31 ते 32 फूट खोली सापडली. तर हे खूप खोल आहे, सुमारे 10 मीटर खोली. त्या वर्षी झालेल्या अपवादात्मक बर्फवृष्टीमुळे 12:30 वाजले आहे. आता तीरावर 40 लोक आहेत. अलेक्झांडर राफिन खोल पाण्यात बुडवतो. तो तिथेच आहे, लांच पाण्यात उडी. सर्वजण काळजीत आहे, कारण अलेक्झांडर जर वर आला तर शरीर जेरोमचा मृत्यू अधिकृत. पाण्यात 15 मिनिटांच्या शोधानंतर तो बाहेर येतो. म्हणतो पाणी खूप थंड आहे. त्याला ताकद मिळवण्यासाठी जीन राफेल मुलगी अथनीला ब्रेड आणि वाईन आणायला पाठवतो. खाण्यानंतर विश्रांतीनंतर अलेक्झांडर एक नवीन प्रयत्न करण्यास तयार आहे. तो त्याच ठिकाणी बुडतो आणि हळूहळू नदीत पुढे जातो. पाण्याच्या प्रवाहात पाण्याच्या तळाकडे पाहण्याचा प्रयत्न करत आहे. जर त्याला जाणवले किंवा दिसले ही दुसरी प्रयत्न पहिल्या प्रयत्नापेक्षा जास्त वेळ चालते, ती संपते. अलेक्झांडरला थंडी लागली आहे पाण्यातून. होय, वेळी कॉम्बिनेशन्स अस्तित्वात नव्हत्या. विश्रांतीनंतर तो किनाऱ्यावरून शोध सुरू करतो. तो त्या ठिकाणाचा शोध घेतो जिथे प्रवाहाने वाहून नेलेले शरीर अडथळ्यावर थांबले असावे. तिथे असलेले सर्वजण 1 तास नदीच्या काठावर चालतात, जिथे नदीनं मोठ्या नदीत प्रवेश केला. आता आशा कमी होत आहे. लोकांना तो दूर गेला आहे म्हणून तो सापडणार नाही. संपलेले नाही. परत येताना समूह त्या ठिकाणी वेळ थांबतो जिथे नदी 90 वळण घेत आहे. आणि नकाशावर पाहतात आणि अनेक जण म्हणतात या वळणामुळे शरीर थांबले असावे. शिवाय अलेक्झांडर पाण्यात काही आहे माहीत आहे. एक खड्डा आहे, किमान 3 मीटर पाणी असते मोठ्या दुष्काळातही. तो विचार करतो त्या शरीर संधी आहे. समूहाच्या प्रोत्साहनामुळे तो तिसऱ्या वेळेस या विशेषतः गढूळ पाण्यात उडी मारतो. तो शोधतो. जेव्हा तो वर येतो, पाय मृत शरीरावर लागतो. एक शरीर आहे जे पाण्यात नदीने वाहून नेलेल्या झाडाच्या तुकड्या आणि अनेक खडकांच्या दरम्यान अडकले मेला आहे आणि तिथून त्याला बाहेर काढणे कठीण होऊ शकते. अलेक्झांडर वर येतो. तो पुन्हा एकदा सुमारे अर्धा तास विश्रांती घेतो. नंतर मुलासोबत मार्टिन चौथ्या वेळेस उडी मारतो. एकत्रित ते मृत शरीर काढतात. ते त्याला किनाऱ्यावर आणतात जिथे त्याला 2 पुरुषांनी, मार्टिन कर्ली यांनी पकडले. ते नंतर साक्ष देतील. शरीर भयानक आणि दयनीय होते. डोळे फुगलेले आणि गळ्यापर्यंत पाण्याने भरलेले होते आणि तो पाण्यात 8 तास राहिला. सकाळी 8 पासून दुपारी 4 पर्यंत, म्हणजे शेवटपर्यंत. त्याचा भाऊ फ्रान्सवा त्याला ओळखण्यात अडचणीत आहे व नंतर साक्ष देईल. तो संगमरवरीसारखा थंड होता. त्याला इतका मेला समजला की त्याला तात्काळ दफन करणे आवश्यक आहे. समूहाने शव ओनेक्स आणायचे. तो अलेक्झांडर राफिन आहे, डुबकी मारणारा, आणि त्याचा मुलगा पाय धरून आहे.
अलेक्झांडर दे वयाच्या तुलनेत मजबूत जड होत. त्याने गिळलेली पाण्याची मात्रा. रस्त्यावर एक अचानक प्रवासी भेटतो. मिचेल बौवर्ड आहे, न्यायाधीश आहे. विश्रांती घेतात. बौवर्ड लक्षात येते की जेरोम मेला आहे. तो साक्ष देई. समूह पुढे चालूच राहतो आणि मग जेरोमचे शरीर ओनेक्समधील झोलनेस रस्त्यावर असलेल्या गोदामात ठेवले जाते. ही गोदाम आज अस्तित्वात नाही, पण त्या ठिकाणी बांधलेले घर त्या घटनेची स्मरणिका तक्ती आहे. तुम्ही स्क्रीनवर विलासच्या जॅक डी हेल्गा या पादरीला माहिती देण्यात आली. 5 वाजताला पीट ग्रांजमध्ये पोहोचतो. तपासणी करतो. त्याला मेला असल्याचे लक्षात येते आणि त्यांनी रात्रीच त्याला दफन केले असते. प्लॉर पुटॉड 2 तरुण निवासियांचा जबाबदार वेश्यावडी. अगदी बरोबर ज्याला इशारा दिला होता. तो ओळखण्याच्या अडचणींमुळे गोदामात पोहोचतो. जेरोमच्या मृत शरीर ओळखण्यात अडचण येते. खूप दुधखी. तो त्या तरुण निवासियाच्या मृत शरीराभोवती प्रार्थना करतो. विश्वासाने तो देवाकडे त्या गरीब मुलाला जीवन देण्याची मागणी करतो. तो फ्रान्सवा दे सेल्सकडे एक मित्रासारखा देवाकडे प्रार्थना करतो. थोडक्यात त्या रात्री वातावरण उत्सवाचे नाही. फ्रान्सवा सहानुभूती दिली. भाऊ गमावला. तरुण किशोर इतक्या क्रूरपणे मेला. जाण्यापूर्वी प्लॉर पुटोड मालकाला जीन राफिनला एक आयोजित करण्याची विनंती करतो. ही त्या काळाची परंपरा होती. जागे राहा. त्याच्या आत्म्यासाठी प्रार्थना करण्यासाठी शरीर. अथनी रॅफिन आणि इतर 2 महिला स्वयंसेवक आहे. लॉर पुटॉड आणि फ्रान्सवा जेनेन विलासकडे जातात, जिथे पादरी त्यांना जेवण देतो. रात्रीच्या जेवणादरम्यान फ्रान्सवा सांगतो की अपघात कसा झाला. त्याच्या भावासोबत त्यांनी फ्रान्सवा दे सेल्सला वचन दिले होते. पुलावर जाण्यापूर्वी जर ते पार झाले तर पिता पुटोड खूप भावुक झाला. तो म्हणतो की त्याला गोदामात जेरोमच्या मृत शरीरासमोर प्रार्थना करताना एक वचन देण्यास वाटले आणि जर तरुणाला जीवन मिळाले तर फ्रान्सवा दे सेल्सच्या सन्मानार्थ 9 प्रार्थना करण्याचे वचन देतो. जेवणाच्या शेवटी तो फ्रान्सवा दे सेल्सच्या समाधीवर हे वचन नेण्याची जबाबदारी देतो. इथे दफन. जेवणानंतर शोकसभेत परत जायचे होते, पण पिता पुटोटने त्याला झोपायला सांगितले. दोन्ही पादरी गोदामात जातात. मृत कार्यालय प्रार्थना करतात. प्रार्थना आहे. मग ते उशिरा येतात. लोक शोकसभेत राहतील. मृत शरीराजवळ कोणीतरी असावे. जाण्यानंतर अथनी, लुईज आणि जीन शोकसभेत उपस्थित राहतील. त्यांना स्वतःच कोकच्या शेतात 2 चुलत भाऊ मार्किन आणि मार्किन राफिनने बदलले, जे तिथे राहतात. त्यानंतर अथनी, राफिन आणि सकाळी 6 पिता पुटोड गोदामात परत येतो. तो प्रार्थना करतो आणि वचन नूतनीकरण करतो. अंत्यसंस्कार सकाळी 11 ठरतात. रात्री मृत शरीराची स्थिती खराब झाली. मृत्यूनंतर शरीरांच्या विघटनाची प्रक्रिया खूप जलद होते. आज अंत्यसंस्कार मंदावण्यासाठी करता. काही केले नाही ते लवकर होत. सकाळी मृताच्या भावाने फ्रान्सवा जेनेनला तो सापडला. तो अजूनही अधिक कुरूप आणि विकृत आहे. तसेच वेळापूर्वी कोकच्या शेतात राहिलेल्या 3 महिलांनीही त्याच विचारात विचार केला. मृतदेहातून येणारा दुर्गंध दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. तासही निघून जात आहे. ज्याप्रमाणे तिथे असलेल्या लोकांनी मृत शरीरापासून दूर जावे लागते, सहन होई. अंत्यसंस्कार आधी दोन्ही पादरी शवधन्य. फादर प्लुटोडमध्ये वासाचा सामना करताना मागे हटतो. ते मृतावर पाणी धन्य केले. ते मृत शरीरावर पाणी शिंपडतात. नंतर ते बाहेर येतात. मृत शरीराला चादरमध्ये ठेवले जाते. मोठा कापड नंतर थेट मातीमध्ये गाडला जाई. पादरींनी प्रार्थना सुरू करताच ते चर्चच्या मागून येतात. चर्चमध्ये 40 रहिवासी उपस्थित आहेत, जे अंत्यसंस्काराची वाट पाहत आहेत. अथनी राफिन आणि जीन राफिन मृत शरीराजवळ येतात चादर ठेवण्यासाठी. त्या किंचाळतात, मागे पडतात, धक्का बसतात. अथनी राफिन साक्ष देते. जेव्हा आम्ही त्याला चादरमध्ये गुंडाळण्याचा प्रयत्न केला, आम्ही घाबरलो. त्याने हात उचलला. त्याने ओरडलं, ओह धन्य फ्रान्सवा दे सेल्स. तिथे उपस्थित असलेल्या लोकांना धक्का बसला की काही जण जमिनीवर पडले आणि काही जण बाहेर निघून गेले, मोठा आवाज करत. मी धावत निघालो असतो आणि किंचाळत असतो. मी शेवटी एक वैयक्तिक गोष्ट सांगणार आहे. गोठ्यात गोंधळ आहे. लोक जोरात दोन्ही पादरींना स्मरण करतात. ते दृश्यात नव्हते.
पण सर्व साक्षीदारांनी मृताच्या हालचालींची माहिती दिली. प्रथम वर येणारा हात, दुसरे म्हणजे एक प्रकारचा श्वास, तिसरे उद्गार. फ्रान्सवा दे सेल्स. मृत व्यक्ती पलंगावर बसतो. आश्चर्यचकित, विश्वास बसत नाही, कारण 27 तासांनी जेरोम पुन्हा जिवंत झाला. आपल्याला विचारायचं आहे, ही गोष्ट खरी आहे का? हे खरे आहे की काल्पनिक नाही? यानंतर किंवा गावातील रहिवासी, जे सर्वांनी या गोष्टीत सहभागी होऊन ही कथा पूर्णपणे तयार केली असावी. जेरोमच्या पुनरुत्थानानंतर संपूर्ण सभा धक्का बसलेली होती. काही जण जमिनीवर पडले, काही जण चर्चातून घाबरून पळाले, काही जण बेशुद्ध झाले. लुईस दे रोन्झिये आणि जॅक रॅमू सर्वजण प्रार्थना, काही जण गुडघ्यावर बसले, काही जण हात तायावर. सर्वजण देवाचे ओरडत होते, चमत्कार, चमत्कार, तो पुन्हा जिवंत झाला. पिताजी पुटोट जेरोमला विचारतात, तो त्याला ओळखतो. जेरोम मान्य करतो. जेरोम स्पष्ट करतो त्याला अपघाताच्या क्षणी चैतन्य गमावले आणि नंतर तो गोठ्यात जागा झाला. हो, नक्कीच नंतर साक्ष देई. मी पाण्यात बुडाल्यापासून शुद्धीवर येईपर्यंत काय घडले ते मला आठवत नाही. मला त्या सर्व काळात घडलेल्या कोणत्याही गोष्टीची कल्पना किंवा आठवण नाही. त्याने बिशप फ्रान्सवा दे सेल्सला आशीर्वाद देताना पाहिलं. तो सांगत असे की फ्रान्सिस डी सेल्सचे हे रूप त्याच्या कल्पनेचा साधा शोध नव्हता, पण त्याने त्याच्या डोळ्यांनी पाहिलं, त्याने ते उघडले. हेच त्याच्या ओरडण्याचं कारण आहे. पहिला प्रश्न, जर ही कथा खरी असेल, जेरोम जेनिनला त्याच्या बुडण्याच्या पासून पुनरुत्थानापर्यंत काहीही का दिसले नाही? कारण जर मृत्यूनंतर जीवन असेल तर त्याने काहीतरी अनुभवले असावे. जसे फ्रक आधी सांगितलं, जो आपल्या शरीराबाहेर पाहिला त्याला जिवंत वाटलं. जसे अनेक लोक मृत्यूच्या गेले आहेत, त्यांच्या शरीराला बाहेरून पाहिले आहे. माझ्याकडे यावर लहान वैयक्तिक मत आहे. जेरोम नंतर प्रश्नांच्या सापडतो, पण बोलता. त्याला धुतल्यास मदत, वाळू आणि मातीने तोंड अथनी रॅफिन दारू आणायला जातो. जेरोमला कळते तो 8 तास पाण्यात होता, 27 तास मृत होता. चांगली चर्चा केल्यानंतर पिताजी पुटोर परतण्यास उत्सुक. नुकताच घडलेला हा आश्चर्यकारक चमत्कार त्याच्या चर्चच्या सर्व सदस्यांना कळवण्यासाठी त्याने विलास पादरी जेवण नकार. जेरोमला स्वच्छ कपडे दिले जातात. त्याचे कपडे ओले आणि मातीने आहेत. त्यानंतर पिताजी पुटोर घरी परततात. आल्यावर पिताजी पुटोर चर्चमध्ये जातात. गावक्यांना त्या चमत्काराची कहाणी सांगतात. दुपारच्या सुरुवातीला ते जेवणासाठी क्यूरमध्ये जातात. जेरोमला भूक लागलेला. फ्रान्सवा पुटोर यांना विश्वास बसत नाहीये. तुम्हाला मिशेल बोवर्ड, अन्सीचा न्यायाधीश आठवतो? काल मृत व्यक्तीला भेटला होता. तुम्हाला सांगतो, दुपारी तो पिताजी पुटोरकडे त्याच्या शोकसंदेशासाठी भेट देतो. तर जेरोमला हाडांमध्ये पाहून त्याचा चेहरा कल्पना बघ झाला असा. तसेच जेरोम जेनिन बरा झालेला नाही. त्याला तीव्र जांघ वेदना, पाया किंवा हातांमध्ये नदीत धडकले होते. जखमाची घळांनी भरलेले आहे. या वेदना 2 दिवसांनी 4 मे रोजी नाहीशा होती. वडील पुटोर जेरोम आणि फ्रान्सवा अन्सी फ्रान्सवा दे सेल्स समाधीवर घेऊन जातात. देवाला वचन पूर्ण करतात. वर्षे जातात. प्रदेशात जेरोमला काय झाले कोणालाही विसरले नाही. पादरी बनतो. ला रोशेटचा क्युरा 1668 मध्ये मृत्यूपर्यंत. पण 1656 मध्ये जेरोमच्या चमत्काराची चौकशी होते, जी 1623 मध्ये झाली होती. 33 ही चौकशी 30 वर्षांनंतर का होत आहे? खरं तर संदर्भ समजून घेणे आवश्यक आहे. 1622 मध्ये मृत्यू झालेला बिशप सर्वत्र ओळखला जात होता. त्याच्या मृत्यूनंतरच्या वर्षांत अनेक कॅथोलिकांनी देवाकडे त्याच्या माध्यमातून कृपा मागितल्या. कॅथोलिकांसाठी आपण मृत व्यक्तींना प्रार्थना करू शकतो, जसे की ते स्वर्गातील मित्र आहेत जे आपल्याला मदत करतात. अधिक माहितीसाठी मी प्रोटेस्टंट आणि कॅथोलिक यांच्यातील फरकांवर चौकशी केली होती. थोडक्यात अनेक दशकांपासून इतक्या साक्षी झाल्या आहे. बरे होण्याच्या आणि फ्रान्सवा दे सेल्सच्या कृपांच्या साक्षी आहे. आणि पुनरुत्थानाचा प्रकरण आहे, ज्यामुळे चर्चाने खटला सुरू केला आहे. खरेच काय झाले हे जाणून घेण्यासाठी हा खटला कॅनोनायझेशनवर समाप्त होऊ शकतो. कॅथोलिक चर्च मान्य करते की एक मृत व्यक्ती संत होती, देवाची मित्र होती.
तर जे आपल्याला महत्त्वाचे म्हणजे जेरोम जेनेन मृत होता का हे निश्चित करण्यासाठी झालेली सखोल चौकशी. जिवंत झाला यासाठी चौकशी करणाऱ्यांनी प्रदेशात जाऊन अनेक साक्षीदारांची चौकशी केली. त्यांनी सर्वप्रथम जेरोम जेनेनची थेट चौकशी सुरू केली. त्याच्या अस्तित्वात आणि 1656 मध्ये तो जिवंत असल्याचा शंका नाही. 1623 मध्ये बुडाल्यानंतर त्याच्या कथित मृत्यूबद्दल. माझ्याच नलवर मी पहिल्या रहस्याबद्दल तुम्हाला आठवते का? एक पुरुष होता, मिशेल. अम्प्युटेशन झाली होती आणि पाय अचानक स्वतःच जोडली गेली होती. आणि बरोबर चौकशीच्या वेळी मिशेलच्या दोन्ही पायांमध्ये काहीही शंका नव्हती. तेच प्रश्न होता, त्याला खरोखरच भूतकाळात अम्प्युटेशन करण्यात आले होते का? जेरोम तपासकर्त्यांसमोर जिवंत आहे, तर एकच महत्वाचा प्रश्न आहे, तो भूतकाळात खरोखर मेला का? पण प्रत्यक्षात तपासकर्ते खूप संशयी आहे, कारण एखादी व्यक्ती मृत असल्याचे भासवू शकते, पुन्हा जागणे नाही. तपासकांना महत्वाचं म्हणजे जेरोमने खरोखरच किती वेळ गायला. 8 तास पाण्यात. भौतिकशास्त्राचे नियम माहीत नसले तरी जिवंत राहणे पूर्णपणे अशक्य आहे. पाण्यात अनेक तास गेला, मास्क, ऑक्सिजन, आणि नक्कीच त्या काळात हे अस्तित्वात नव्हते. एपनियाचा विक्रम, जेव्हा कोणी श्वास न घेता पाण्याखाली सर्वाधिक वेळेचा विक्रम 12 मिनिटांचा आहे, जो खूप चांगला आहे. फक्त 30 सेकंद टिकतो मी. तपासक 10 साक्षीदारांना प्रश्न विचारतात ज्यांचा या प्रकरणात रोल होता. जेरोम फ्कोइस गेनिन फादर क्लॉड पुटॉर, तेही वनेक्सचे रहिवासी, जसे अथनी राफिन, लुईस डी रॉन्जिए, मार्टिन कर्ली किंवा डुकर अलेक्झांडर राफिन, मिशेल बौवर्ग असीच्या न्यायाधीशाबद्दल. ते त्यांना सर्व घटनांबद्दल प्रश्न विचारणार आहे. या खटल्याचे दस्तऐवज 6 खंडांपैकी 3 खंडात आहे. फ्कोइस दे सेल्सच्या चमत्कार तपास संदर्भात आहेत आणि आजही असीच्या व्हिजिटेशन मठाच्या अभिलेखात जतन केलेले आहे. हे दस्तऐवज सार्वजनिक उघड झाल्यामुळेच आहे. या पुस्तकात मी व्हिडिओ तयार करू शकलो, तुम्हाला कथा सांगू शकलो. या पुस्तकात विविध साक्षीदारांच्या अचूक साक्षींचा समावेश आहे आणि 1656च्या खटल्याद्वारे पुन्हा तयार केलेले तथ्ये. आणि मग जे इतर तपासांच्या माहिती हवी आहे त्यांच्यासाठी एक चांगली न्यूजलेटर आहे, ज्याचे नाव आहे एडिफायंट, जी प्रत्येक महिन्यात कॅथोलिक विषयांवर तपास पाठवते. अस्यता घेण्यास संकोच करू नका. व्हिडिओसोबत पूरक आहे. साक्षींना प्रश्न विचारले जातील, तरीही सर्वजण सुसंगत आवृत्ती ठेवतील आणि जे तथ्य आहे दिले आहे. पुनरुत्थान झाले होते असा निष्कर्ष काढण्यापूर्वी अनेक गृहीतके आहेत. पहिली शक्यता, सर्वांनी खोट बोललं. बहुधा 30 वर्षांनी घटनानंतर त्यांनी खोटी आठवणी तयार केल्या आणि काही गोष्टींचा विस्तार केला झाल्या नव्हत्या. मी संघटित खोट्या सिद्धांतावर थांबणार नाही. काही कट होता, अनेक समस्या आहे. का करावं स्पष्ट दिसत नाही. काय मिळवायचं होतं? स्थानिक तरुणाच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवणे आणि अते जेडपर्यंत सर्व काही बनवणे. चांगली सुसंगत कथा तयार करताना साबरी यांना काहीही मिळालं नाही. न गौरव, न पैसा, न सत्ता. जेरोम पादरी बनला आणि त्याने अनुभवलेले पुढे आणले नाही. लोकांना फ्रान्सवा दे सेल्ससाठी प्रार्थना करण्यास आमंत्रित करत होता. साक्षीदार ओनेक्स रहिवाशांमधून निवडले गेले. रहिवाशांनी खोट बोलण्यासाठी सहमत झाले असावे. हे खोट असेल तर स्पष्ट दिसतं. खोट बोलण्यासाठी सहमत होणं अशक्य. कोणीही सत्य सांगितलं नाही. जेरोमच्या पुनरुत्थानाच्या वेळी चर्चमध्ये 40 रहिवासी होते. जेरोमला नदीत शोधण्यासाठी मागील दिवशी संपूर्ण दिवसभरात तितकेच लोक होते. कल्पना करा की 40 लोकांनी इतका मोठा खोटा किस्सा तयार केला, ज्यावर सर्वांनी दशकांपासून सहमत राहिले. पूर्णपणे अशक्य वाटतं. त्यापैकी एकानेही अशा प्रकारच्या नाटकात सहभागी होण्यास नकार देतील. ते नकार देणार होते. एकच आवृत्ती. या गावक्यांना दिली जाणारी सर्वात कमी गोष्ट म्हणजे ते प्रामाणिक होते आणि त्यांना ते सांगण्यात विश्वास होता. रहिवासी खोटे, बेईमान होते असे नाही, अर्थहीन होती. काही लोकांच्या समान हितांमुळे खोटे गोष्टी पसरवले जातात. इथे वेगळे रहिवासी आहेत, ज्यांचं समान बिंदू आहे की ते ओनिक्समध्ये राहतात.
प्रत्यक्षात ते सर्व एकमेकांना ओळखत नव्हते, कारण जेरोम फ्रान्सवा आणि पीटर पुटोट ओयरबंद होते आणि त्यात मिशेल बोवर्ड अन्नेसीमध्ये न्यायाधीश आहे, ज्याने ओनिक्स गावातून जात असताना जेरोमचे शरीर पाहिले. अचानक त्यामुळे नाही, एक सामान्य खोट्याची कल्पना अजिबातच योग्य नाही. त्याच्या उलट एक रोचक कल्पना म्हणजे त्यांचे स्मरण स्पष्ट नव्हते. आपण म्हणू शकतो की 30 वर्षांनंतर त्यामुळे त्यांनी वाढवून सांगितलं. हे गोष्ट काही दुय्यम तपशिलांवर साक्षीदारांनी विचारल्यावर एकसारखं लक्षात ठेवलं नाही. फ्रान्सवा जेनिनला आठवतं की 1 मेच्या रात्री पीटर पुटोडने पहारान करण्याचे सांगितले. पीटर पुटोड साक्षीत हे सांगत नाही. लहान उदाहरणे भरपूर आहेत, फरकाने असू शकतात. एक आणखी उदाहरण अथनी राफिन, ज्याने साक्षीत नोंदवले की जलतरण अलेक्झांडर राफिनने जलतरण केल्यानंतर जेवण केले. इतरांनी लक्ष दिलं नाही. या प्रकारच्या लहान फरकांमध्ये महत्त्वाचे दुय्यम तपशील असतात, परंतु क्षणी साक्ष विसंगत नाही. सर्वजण म्हणतात त्यांनी सकाळपासून दुपारच्या मध्यापर्यंत पाण्यात मृत शरीर शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे जेरोमने पाण्याच्या तळाशी 8 तास घालवले हे स्पष्ट आहे. नदीकाठावर नेहमीच अनेक लोक होते आणि कोणालाही त्याला पाहता आले नाही जोपर्यंत जलतरण करणाऱ्याने त्याला बाहेर काढले. ड्रायव्हर अलेक्झांडर राफिनने घोषित केले की मला यात काही शंका नाही की तो पडला त्या क्षणापासून मी त्याला बाहेर काढेपर्यंत तो नेहमीच पाण्यात बुडालेला होता. नदी इतकी मोठी असल्याने तो बुडू नये हे अशक्य होते. तो बाहेर येऊ शकला नाही. हे ठरले की कोणी त्याला नदीत फेकले नाही. तपासकयांचा प्रश्न आहे, तो खरोखरच तितका मृत होता का? पुनर्जीवित करण्यासाठी उपचार किंवा औषधामुळे झालं का? कल्पनेवर साक्षीदारांनी खांदे उचलले. कोणालाही या मृत शरीराला देण्याचा विचार केला नाही. आम्ही त्याला दफन करण्याचा विचार केला. त्याची मृत्यू स्पष्ट, स्पर्शनीय, वासदार आणि अत्यंत स्पष्ट होती. याबद्दल शंका घेणं अशक्य. कोईस गेनिन देतील तिथे मृत्यूचे संकेत दिसत होते. तो प्रचंड फुगलेला होता. तोंडात, नाकात, कानात वाळू भरलेली होती. तो पूर्ण जखमी होता, काळा, पांढरट आणि इतका बदललेला होता की मला त्याला ओळखण्यात त्रास झाला. त्याच्यात काहीही हालचाल नव्हती, ना श्वास. त्याला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर गोठ्यात संध्याकाळी आणि सकाळी त्याला पाहणाऱ्यांची स्थिती, तो संगमरवरीसारखा थंड होता आणि प्रत्येकाने त्याला इतका मृत मानला की त्याच्यात मृत्यूची सर्व स्पष्ट चिन्हे होती, ज्यामुळे त्याच्या मृत्यूबद्दल शंका घेणं अशक्य होतं. सारांशात सर्व साक्षीदार मृत शरीराचा भयानक देखावा पुष्टी करतात. संध्याकाळी आणि नंतर रात्री, आणि यावर सर्व कथा एकदम जुळतात. सर्वांनी जेरोमने पुनर्जीवित होण्याच्या क्षणी केलेल्या क्रियांची क्रमवारी पुष्टी केली. श्वास आणि आक्रोश. भाग्यशाली फ्रान्सवा. 30 वर्षांनी साक्षीदारांना हे लक्षात राहिले असेल. उठ्या मुद्द्यांमध्ये हे दोन्ही दिवस किती महत्त्वाचे विसरणे असावे. मी अजूनही तपशिलांबद्दल चर्चा करणार नाही, कारण ते भरपूर आहे. केल्यास मी कंटाळवाणा होईल. चल, शेवटचा मनोरंजक तपशील. तथापि बुडताना जेरोमला पाणी गिळावे लागले, ते थुंकले गेले नाही. या मुद्द्यावर सर्व साक्षीदार निश्चित आहे. जेरोम जेनिन. तोंड, कान आणि नाक वाळू आणि मातीने भरले, पण त्याला नदीतून बाहेर येताना एकही थेंब पाणी बाहेर टाकताना. प्रवासात रात्री पुनर्जीवित झाल्यानंतर शरीराने घशापर्यंत सुजलेले पाणी गायब होणे याला पुष्टी देते दिसते. तिथेही एक अनाकलनीय रहस्य असल्याचं स्पष्ट आहे. म्हणून तुम्ही या प्रकरणात तुमचे स्वतःचे मत बनवण्यास मोकळे आहात. पुन्हा एकदा काही मुद्दे आहेत स्वीकारायला हवं, आणि आज ऐतिहासिक पद्धत घटकांच्या विरोधात नकारात्मक राहण्याची परवानगी देत नाही. खोदायला, अन्सीमध्ये जतन केलेल्या अभिलेखांचे वाचन करायला, जर तुम्हाला स्वतःची खात्री करायची असेल. तुम्ही पाहाल, जेरोम जेनिनची पुनर्जीविती हेनरी फोरच्या रावालकडून हत्या करण्याइतकी सिद्ध केलेली आहे. पुनर्जीविती अस्तित्वात असेल तर देव आहे, मृत्यूनंतर जीवन आहे, येशूच्या पुनर्जीवितीची आठवण. तसेच मार्गात मी येशूच्या पुनर्जीवितीवर ऐतिहासिक चौकशी केली होती. येशूच्या पुनर्जीवितीला घडले असल्याचे खूप कारणे आहे. ऐतिहासिक माहिती व्हिडिओ नंतर शोधा. थोडक्यात चौकशीसाठी थांबू इच्छित नव्हतो. मी शोधले एक आणखी प्रकरण अलीकडचं, कारण मला आपण सर्व समान आहोत. आपल्याला गोष्टी आवडतात. तरीही हे सिद्ध नाही.
तर मी एक प्रकरण सापडले पुनर्जीवितीप्रमाणे 106 शतकाच्या शेवटी. ही पाहाल खूप आश्चर्यकारक. तर माझ्यासोबत राहा. जर मागील प्रकरण तुम्हाला विश्वासार्ह वाटत नसेल तर मी मुद्द्यावर येऊ इच्छितो. मृत्यूनंतर जीवन असेल तर जेरोम मृत होता त्याने काहीच का पाहिलं नाही? त्याला काहीच दिसलं नाही का? त्याला काहीच आठवत नाही का? जेव्हा लोक मृत्यूच्या जवळ जातात तेव्हा त्यांना काहीतरी दिसतं. ज्यांनी फक्त त्यांच्या शरीराला वरून पाहिलं असं सांगितलं ते लोक मृत झालेले नाही, कारण ते परत आले आहे. आणि आपण पुनरुज्जीवन योग्यरित्या बोलत नाही. ते फक्त मृत्यूच्या खूप खूप जवळ आले. तसेच बहुतेक लोक सांगतात की एक क्षण असतो जिथे त्यांना अडथळा दिसतो. अडथळा पार न करता आणि जर त्यांनी तो पार केला तर परत येण्याचा एक बिंदू आहे. या अडथळ्यानंतर काही गोष्टी आहे ज्या त्यांना पाहण्याची परवानगी नाही. जर ते त्यांच्या शरीरात परत येतात आणि पृथ्वीवर त्यांचे जीवन सुरू ठेवतात. पण जेरोम जेनिन मृत झाला 27 तास, तर कदाचित त्याने या पार न करता येणाऱ्या अडथळ्याच्या पलीकडे काही गोष्टी पाहिल्या असतील. आपण विचार करू शकतो की कदाचित देवाला त्याला हे ठेवायचं नव्हतं, कारण ही गोष्टी आत्ताच माहीत असायला नकोत. चला, मी आपल्याला एक अद्भुत आणि अलीकडील प्रकरण सापडले आहे जे पुनर्जीवितीप्रमाणे आहे. 9वा रहस्य म्हणजे मार्गेट हाईमची पुनर्जीविती 1986 मध्ये. आपण 23 जून 1986 हर्मान शोफेनमध्ये आहोत. म्युनिक पासून 100 किलोमीटरवरील लहान गाव. या दिवशी 13 ते 14 वर्षांच्या 3 किशोरी अंजेला आणि एल्गा बर्गर तसेच त्यांची मित्रा मार्गेट हाईम गेटलनार नदीच्या काठावर असलेल्या कृत्रिम जलाशयात पोहायला जाण्याचा निर्णय घेतात. दुपारी 3:30 एल्गा आणि मार्गेट पाण्यात उडी मारतात. त्या पोहणाया असतात, पण यावेळी नाटक. अंजेला त्यांना वर येताना पाहत नाही. चिंतेत सेकंद जातात, मग मिनिटे. पाण्याचा तळ दिसत नाही. अंजेला घाबरली. वाईट घडतन्य. तिच्या सायकलवर चढते. इशारा देण्यासाठी वेगाने धावते. दुपारी 3:50 2 पोलीस येतात. झटपट नदीच्या बचाव. त्यांनी 6 मीटर रुंद वायाचा चक्रीवादळ तयार झाला आहे. स्पष्टीकरण सोपे. जलाशयात तळ निचरा आहे. ग्रिलच्या मागे पाणी सिफॉन सारखे जात आहे. किशोरींना तळाकडे खेचले गेले. ग्रिलच्या दाबले गेले. पोलीस मुलींना वाचवण्यासाठी पाण्यात करतात, पण यश मिळत नाही. धोकादायक आहे. काही डॉक्टर, ॲम्ब्युलन्स घटनास्थळी, हेलिकॉप्टर अपघातस्थळी. दुपारी 4:13 वाजता पॉफबर्गन येथून बचाव पथक येते. बर्बेल म्युलरने तिचा पोहणारा कपडा घातला. ती पोहोचते, पाण्यात उडी मारते आणि संध्याकाळी 4:20 मी पोहणाऱ्याचा उल्लेख करतो. ती निष्क्रिय होती आणि थंड झाली होती. तिचं शरीर निळ होतं आणि तिच्यात लहान प्रतिक्रिया नव्हती. काउफबर्गनच्या रुग्णालयात नेण्यात आलेली हेल्गा संध्याकाळी 6:06 मरण पावली. ॲम्ब्युलन्समध्ये पुनर्जीवनाच्या आणि नंतर उपचारांनंतर मार्गितला पोहणाऱ्याद्वारे एल्गा हाईम गाईलहोफरने पाण्याखालून 40 मिनिटांनंतर किंवा 50 मिनिटांनंतर वर आणले. डॉक्टर फोस्टर किशोरीच्या मृत्यूची पुष्टी करतो. त्याची साक्ष आहे. ती मृत होती. डोळ्यांच्या पापण्या फुललेल्या. हृदयाचा ठोका नाही. ECG सपाय. तिला इंट्युबेट केले गेले. तात्काळ कृत्रिम श्वसन हृदयाचा मसाज सुरू केला. त्यानंतर एकदा डिफिब्रिलेशन केले गेले. मॉनिटरवर हृदयाचे जागरण दिसले. आम्ही हृदयाचा मसाज चालू ठेवला जोपर्यंत गळ्यावर ठोके जाणवले. बाहुल्या पसरलेल्या. रक्ताभिसरण सुरू झाल्यावर मला भीती होती की मी गंभीर मस्तिष्क जखम असलेल्या व्यक्तीला पुनर्जीवित केले आहे. त्या क्षणी मी पूर्णपणे बरे होण्याची शक्यता नाकारली. मार्गितला हेलिकॉप्टरने केम्पटन रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी ग्लासगो स्केलवर 3 कोमा नोंदवला. सर्वात गंभीर स्तर. या स्तरावर रुग्णाची कोणतीही प्रतिक्रिया नाही. कृत्रिम श्वसन यंत्राने वायू दिला जातो. एक तुम्हाला नाही. वैद्यकीय अहवाल. तांत्रिक. मार्गेटच्या नाट्यमय अवस्थेचे तपशील देणारा. अधिक माहिती हवी आहे? तुम्ही या कथेचे तपशील मिळवा. जोआकिम बुफ्लेक्ट एक चमत्कारांची कथा पुस्तक. रुग्णाला थंडी आहे लक्षात घेतले पाहिजे. तापमानासह. डॉक्टर फोर्स्टर मेंदूला 30 मिनिटांपेक्षा जास्त ऑक्सिजनची कमतरता सहन होत नाही. तापमान 29 डिग्री सेल्सिअस असताना हृदय पुनरुज्जीवित झाले, पण मेंदूला खूप काळ ऑक्सिजन मिळाला नाही. त्यामुळे परिणामांशिवाय जीवित राहणे अशक्य. डॉक्टर फोर्स्टर किशोराच्या वडिलांना कळवतात. मेंदूचे सिंचन होत नाही. जर मुलगी वाचली तर तिच्या मेंदूला भरून येणारे नुकसान होईल. याशिवाय मृत्यू संभाव्य असल्याने दानासाठी नमुने घेता येईल.
निराशाजनक परिस्थिती मार्गिटच्या लोकांना कल्पना सुचते. ते ख्रिस्तियनता यांच्याद्वारे देवाला प्रार्थना करायचे आहेत. धार्मिक महिला जी 18व्या शतकात काउफबर्गेनच्या मठात राहिली होती. द्वितीय विश्वयुद्धाच्या तिने चमत्कार केला. 1944 मध्ये काउफबर्गेनवर मित्र हवाई हल्ला. नागरिकांनी क्रेसेंटाच्या समाधीवर जमले. मित्राला संरक्षण करण्यासाठी देवाकडे कृपा मागण्याची विनंती करत. आसमान स्वच्छ होते आणि विमानं उडत होती की बम स्पष्ट दिसत होते. अस्पष्टपणे बमवर्षकांनी शहरावर अनेक वेळा उडून गेले. बम सोडले नाही. मार्गिटचा काउफबर्गेनच्या मठात जातो आणि पालकांसाठी तिच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती करतो. समुदाय तात्काळ प्रार्थनेत सामील होतो. माते सुप्रियरेने सुप्रियरेला वैयक्तिक उद्देश सुचवला. त्यांच्या बाजूने मित्र क्रेसेंटाच्या समाधीवर भेटी वाढत आहे. 3 दिवसांच्या मार्गिटने उत्तेजनांना चांगला प्रतिसाद दिला. तिला म्युनिकच्या न्यूरोलॉजिकल हॉस्पिटलमध्ये हलवले. सुधारणा सुरूच आहे हे किशोरीच्या आईने पाहिले. 29 जून सकाळी मार्गिटचे डोळे बंद होते. तिच्या जवळ गेलो तेव्हा तिचे डोळे उघडे होते. मंगळवार 1 जुलै मी तिला भेटायला ती झोपे. डॉक्टरने मला सांगितले की ती जिवंत राहील. मेंदूच्या जखमा गंभीर. बुधवारी मी तिला धन्य क्रेसेंटाची पुस्तिका आणली. तिला त्याला पाहून प्रतिसाद मिळाला. ती त्याला ओळखते. या क्षणापासून प्रगती वाढू लागली. मार्गिट स्वतः स्पष्ट करेल. मी झोपेतून उठलो आणि अनुभवत होतो ते खूप तुकड्यात होते. जे शून्यातून सुरू करायला हवं होतं. मी बाळा. मी लवकर बोलायला आणि चालायला लागलो. नंतर मार्गिटने शाळा सुरळीत सुरू केली. 1988 मध्ये इतर चाचण्या दाखवतात की पुनर्प्राप्ती अत्युत्तम झाली. एका चाचणीच्या अनुसार तिचा 115 होता. यानंतर क्रेसेंटियुसच्या संतत्वाच्या प्रक्रियेत 1990च्या दशकाच्या शेवटी इतर पूरक चाचण्या घेतल्या जातील आणि साक्षीदारांची चौकशी केली जाईल. ती बरी झाली आहे, चांगल्या आरोग्यात आहे आणि भविष्यात कोणत्याही गुंतागुंतीची चिन्हे नाही. 11 जानेवारी 2000 रोजी पाण्यात बुडून मृत्यू, दीर्घकालीन मेंदूची इस्किमिया, जलद, पूर्ण आणि टिकाऊ पुनर्प्राप्ती, कोणतीही न्यूरोलॉजिकल जखम नाही, वैज्ञानिक दृष्ट्या स्पष्ट नाही असे घोषित केले. त्यामुळे चमत्काराची पुष्टी झाली. क्रेसेंटियुस 25 नोव्हेंबरला घोषित केला जाईल. 2000 प्रकरणांमध्ये मानवी शरीर अद्भुत आहे आणि विज्ञानाला अजून सर्व काही माहीत नाही. आपण अद्याप भौतिकीच्या सर्व कायद्यांबद्दल सर्व माहिती नाही. जे आपण जीवशास्त्राबद्दल जाणतो ते पुरेसे आहे की एक सामान्य मानव 45 मिनिटे पाण्यात राहू शकत नाही. कोणतीही जखम नव्हता. जगातील सर्वोच्च रेकॉर्ड म्हणजे एक अत्यंत प्रशिक्षित मानवाने फक्त 12 मिनिटे. आणि आपण हे सांगू शकतो की एक मानव कोमामध्ये असू शकत नाही. 30 अंशांपेक्षा कमी शरीराचे तापमान असताना सर्वात प्रगत. नंतर दिवसांत बरे होईल. अडचण येता जखम नव्हता. सारांशात असं दिसतं की मृत्यूपासून जीवनाकडे जाणारे चमत्कार आहेत. खरं खूप जास्त आहेत जे आपण मानत नाही. आजही लोकांनी मृतांना जिवंत झाल्याचे पाहिले साक्ष देतात. जीन लुक ट्रॅक्सेल यांचा केस आहे. एक पादरी ज्याने समजले की ख्रिश्चनांना सेंट लुकच्या 9व्या अध्यायातील 2व्या श्लोकानुसार जगायचे आहे. त्यांना देवाचे राज्य आणि आजारी लोकांना बरे. मी तुम्हाला यूट्यूब चॅनल एका मुलाखतीचा उतारा देतो. तुम्ही कधी मृतांना जिवंत पाहिला आहे का? तर मला हे अधिक वेळा पाहायला आवडेल, पण मला 2 किंवा 3 वेळा पाहण्याची संधी मिळाली आहे. पहिले आफ्रिकेत होते, जिथे मला मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकात इव्हजेल प्रचार करण्याची संधी मिळाली. मग मी म्हणतो, तुम्ही इथे गर्दीत आहात. जर घरात आजारी किंवा मृत लोक असतील, त्यांना आणा आणि आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू. माझ्या लक्षात आहे की अचानक लोकांना निघताना पाहिलं. 20-30 मिनिटांनंतर 4 तरुण आले, तरी एक दुसरा तरुण जो मरण पावला होता. आणि तिथे साधेपणात आपण ते केले जे येशूने लाझरला पुन्हा जिवंत केले तेव्हा आपल्याला दाखवले. मी मृतांना जीवनात परत येण्याचे आदेश दिले आणि मी पुनरुत्थानाची शक्ती मागितली. येशूच्या नावाने या मृत शरीरात ये. आणि काही मिनिटांत जीवनाने पुन्हा सुरुवात केली. हा मुलगा उठला. हा एक तरुण आहे जो उठला आणि जो पूर्णपणे बरा झाला आणि त्याने जीवन पुन्हा मिळवले. हे एक उपचार आहे, पण जो मला सर्वात जास्त प्रभावित केला तो माझ्या स्वतःच्या मुलीचा आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा ती लहान होती, ती चालायला शिकत होती आणि मग एक दिवस मी तिला लिव्हिंग रूमच्या कोपऱ्यात मृत अवस्थेत सापडले.
तिचं शरीर आधीच ग्रे झालं होतं. हिरव्या रंगात जीवन नव्हतं आणि मी ओरडले. तिला घेतलं. मी ओरडले आणि माझं कुटुंब आलं. माझी पत्नी जी नर्स आहे तिने तपासले. हृदयाचा धोका नाही, श्वास घेतला जात नाही, श्वासच नाही. ती कधी मेली माहित नाही, पण तरीही डॉक्टर म्हणतात की 30 मिनिटांपेक्षा जास्त किंवा 1 तास झाला आहे. आणि जेव्हा मी तिला घेतलं 3 इतर मुलांसोबत होतो. आम्ही ओरडत होतो, चमत्कार कर. आणि विशेषतः आम्ही ओरडत होतो, अमेलीन पुन्हा जिवंत हो. आणि आमच्या घरात निराशेने आम्ही रडत होतो. तिथे देवाच्या अधिकाराने मी तिच्या आत्म्याला तिच्या शरीरात परत येण्याचे आदेश दिले. त्याचा आत्मा परत येण्यासाठी, पुन्हा जिवंत होण्यासाठी मी या जीवन आणि पुनरुत्थानाच्या शक्तीला मुक्त केलं. आणि ती श्वास घेऊ लागली. तिचं हृदय धडधडू लागलं. आणि चमत्कार होतं. त्याच वेळी पोलीस आले, अँब्युलन्स आले. त्यांनी पाहिलं सर्व व्यवस्थित आहे. त्यांनी सर्व चाचण्या केल्या. आणि हे खरं आहे की नंतर एक मोठा हृदयाचा समस्या होती, पण हे एक खरे चमत्कार होत की देवाने आम्हाला आमची मुलगी परत दिली. तो बनवत आहे किंवा खोट बोलत आहे, ऐकतो, भेटतो किंवा वाचतो. जीन-लूक ट्रॅक्सेल तो एक खरा, साधा, प्रामाणिक आहे. इम्प्रेशन देत नाही, पण वास्तवात तो एकटा नाही. चमत्कार हजारो लोकांनी पाहिले. येशूचा पाठलाग करताना इतरांच्या साक्षीची आवश्यकता नसते, कारण येशूच्या नावाने असंख्य चमत्कार अनाकलनीय बरे होणे पाहू शकतो. आणि हेच येशूने योहानच्या सुसमाचारात 1:39 मध्ये सांगितले. आणि पहा, जर तुम्ही मला किंवा या व्हिडिओवर विश्वास ठेवत नसाल, स्वतः पहा. तर तुम्ही येशूवर विश्वास ठेवला तर तुम्ही चमत्कार बघ. तसेच जीन-लूक ट्रॅक्सेल अख्ती त्याने व्हिडिओ पाहणारे आजारी लोकांसाठी प्रार्थना केली. तुम्ही आजारी लोकांसाठी प्रार्थना करा. सोप्या भाषेत सांगायचे तर तुमचे डोकेदुखी असेल, कॅन्सर, गाठ, ट्यूमर असेल किंवा एकूण किंवा भावनिक बरे होण्याची आवश्यकता असेल, काहीही असो, आजारी भागावर तुमचा हात ठेवा. आणि जेव्हा तुम्ही हे करत आहात, मी विनंती करतो, देव या क्षणी सामर्थ्य प्रकट करा. हे येशूच्या जखमांमुळे आहे, जो 2000 वर्षांपूर्वी क्रॉसवर मरण पावला. मी त्या जीवनाच्या शक्तीशी जोडतो जी मी आता मुक्त करतो येशूच्या नावाने. तुम्ही बरे व्हा. काही लोकांनी टिप्पण्यामध्ये साक्ष दिली की त्यांना बरे केले गेले. मी साक्ष देतो की मी चमत्कार डोळ्यांनी पाहिले आहे. मी पुनरुत्थानाबद्दल एक वैयक्तिक किस्सा सांगू इच्छितो. हे चमत्कार नाही, मी तुम्हाला याबद्दल एक गोष्ट सांगू इच्छितो. 2023 मध्ये माझ्या पप्पांची तब्येत, रोज त्यांची तब्येत खालावत कारण माहित नव्हतं. आम्ही शेवटी शिकले. क्रुटफेल्ड-जॅकोब रोगाने ग्रस्त सुमारे 1 मिलियन लोकांपैकी एकाला प्रभावित करतो. आणि विशेषतः एक असाध्य रोग, सर्व लोकांचे लक्षणे काही महिन्यांपासून 1 वर्षाच्या आत मृत्यू होतो. 15 महिने जास्त. एप्रिल 2023 निदान समजलं. आम्हाला माहित होतं पप्पांना काही महिनेच उरले. उन्हाळ्याच्या सुमारास धक्का होता. या रोगाच्या कारणांचा काहीही माहिती नाही. हे अचानक घडतं आणि आपण त्यात काहीही करू शकत नाही. माझा विश्वास मागील काही महिन्यात वाढला होता कारण मी अनेक चमत्कार शिकले. मला माहित की देवासाठी आम्ही लेओनी मार्टिनच्या मध्यस्थीने थेरेस डे लिसियूच्या बहिणीच्या माध्यमातून देवाकडे प्रार्थना केली. माहित होतं की गंभीर तितका चमत्कार चमकदार असेल. महिने जात होते. माझ्या पप्पांची तब्येत खालावत होती, तरीही मी आशा ठेवत होतो कारण मोठा चमत्कार होईल तितकी देवाला महिमा मिळेल. मी यावर विश्वास ठेवत होतो. मी एक छोटी व्हिडिओ बनवली होती, पप्पांसाठी प्रार्थना केली. 2 दिवसांपूर्वी मला समजलं की माझे पप्पा इमॅन्युएल, ज्यांची वय फक्त 54 वर्षे आहे, त्यांना क्रुटफेल्ड-जॅकोब एन्सेफालायटिसचा निदान झाला आहे. ही एक न्यूरोलॉजिकल रोग आहे जी रुग्णाला 1 वर्षाच्या आतच घेऊन जाते. मी या व्हिडिओ बनवण्याआधी टाळलं, तुम्हाला त्रास नको होता. पण मला वाटतं की या चॅनलचा वापर करून मी या नवीन प्रार्थनेच्या आवाहनाला पोचवणं योग्य आहे. तो 4 ऑगस्ट 2023 रोजी निधन झाला. तिथे मी विचार केला, मला विश्वास ठेवायला हवं. पुन्हा जिवंत होऊ शकतो आणि चमत्कार मोठा होईल. बायबलमध्ये एक समान कथा सांगितली आहे. जेसला एक मित्र लाझर आहे जो आजारी. लाझरच्या बहिणी जेसकडे प्रार्थना करतात, त्याला बरे पण लगेच येत नाही आणि लाझर मरण पावतो. काही लोक जेसला दोष देतात का आला नाही, ज्याला येशू देतो.
लाझर मरण पावला तुमच्यासाठी नसल्याचा आनंद आहे, जेणेकरून तुम्ही विश्वास ठेवू शकता. चमत्कार मोठा आहे कारण लाझरच्या मृत्यूनंतर 4 दिवसांनी येतो आणि त्याला जिवंत करतो. मी विचार करत होतो माझ्या पप्पांसाठी देवाची इच्छा होती तो मरे पुन्हा जिवंत होईन. चमत्कार आणखी मोठा, जे पप्पा 4 ऑगस्ट मरण पावले. दुसऱ्या दिवशी शनिवार 5 ऑगस्ट मी त्याच्या शरीरासमोर अंत्यसंस्कारात होतो. ही पहिलीच वेळ आहे की मी कोणाच्या पुनरुत्थानासाठी प्रार्थना केली. मला माहित होतं की देव सर्व काही करू शकतो. माझा विश्वास होता आणि मी अनेक मिनिट प्रार्थना केली. रेकॉर्डसाठी मला भीती वाटत होती माझे बाबा उठून बसतील. मी स्वतःला म्हटलं, असमजतं की ओनेकच्या रहिवाशांना जेरोम जेनेनच्या पुनरुत्थानाच्या वेळी चर्चमध्ये भीती वाटली असते. प्रार्थनेनंतर मी म्हटलं अधिक अधिकाराने प्रार्थना करायला हवं. पण मी पप्पांच्या आत्म्याला शरीरात परत येण्यास सांगितलं. मी हृदयात त्याचा आवाज ऐकला, म्हणाला, जाण्याची परवानगी दे, तू काय मागतोस हे माहित नाही. तो इथे असण्यापेक्षा चांगला होता. समजलं, मी त्याची स्वातंत्र्य राहू शकत नव्हतो. देवही करू नव्हता. अप्पा मुक्त होते, वेळ पूर्ण केला. तो जाण्यासाठी तयार होता. तो तिथे आनंदी होता. क्षणात शोक संपला, कारण माहित होतं की तो मुक्त जात होता. आणि मला वाटत होतं की जर त्याला परत मला सांगता येत नाही, देवसाठी ठीक होतं. माझ्या वडिलांना नको होत, त्याच्या निवडीचा आदर ठेवू नये. मी त्याच्या मृत्यूला स्वीकारू शकत होतो कारण माझे पप्पा ते स्वीकारत होते. हे इतर परिस्थितींमध्ये समजत नाही की देव प्रार्थना नाकारतो. इथे विस्ताराने सांगायला वेळ नाही. यामध्ये रस आहे. प्रशिक्षण तयार केलं. गाईड आध्यात्मिक जीवनावर 7 मॉड्यूलमध्ये वेगळ्या प्लॅटफॉर्म आणि दुःखाचा अर्थ आणि देव दुःखाला परवानगी का देतो यावर 50 मिनिटांचा कोर्स आहे. 7 कारणे आहे त्यामुळे देव नेहमी प्रार्थना का स्वीकारत नाही हेच सुचवू शकतो की तुम्ही हे प्रशिक्षण घ्या. वर्णनात एक लिंक देतो, यामध्ये रस आहे. मी तुम्हाला हे सर्व सोडून देतो. वेबसाईटवर जा. मुलरने